नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे नव्या भारताच्या निर्मितीची सुरुवात असल्याचं भाजपा विजयोत्सव कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाजपा संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत 4 राज्यातल्या मुख्यमंत्री पदांसाठीच्या नावांवर विचारमंथन. गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांचं नाव निश्चित, संरक्षण मंत्रिपदाचा देणार राजीनामा. मणिपूरमध्येही भाजपाचा सत्ता स्थापनेचा दावा, 31 आमदारांचं समर्थन पत्र राज्यपालांना सादर. पंजाब विधानसभा विसर्जित, काँग्रेस पक्षाचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ. मनातल्या विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करणारा होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा. आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीच्या तडाख्यात वीरमरण आलेले कोल्हापूरचे जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेला अभूतपूर्व विजय म्हणजे नव्या भारताच्या निर्मितीची सुरुवात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मिळालेली सत्ता म्हणजे जनसेवेची संधी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात विजयोत्सव कार्यक्रमात बोलत होते. आम्ही भावनिक मुद्द्यांवरून नाही तर विकासाच्या मुद्द्यावर जिंकलो असून हा विजय राजकीय पंडितांना विचार करायला लावणारा आहे असा टोलाही त्यांनी लगावला. मी देशातल्या गरिबांची शक्ती जाणतो असं सांगून गरीब आणि मध्यमवर्गीयांची ताकद मिळाली तर देशाला नव्या उंचीवर घेऊन जाता येईल असं ते म्हणाले. लोकशाहीत निवडणुकांद्वारे सरकार स्थापण्याचं कार्य होत असलं तरी निवडणुका म्हणजे लोकशिक्षणाचं महापर्व असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. निवडणुका म्हणजे लोकशाहीप्रती कटिबद्धता व्यक्त करून राष्ट्र निर्माणात सहभाग वाढवण्याची सुवर्ण संधी आहे असंही पंतप्रधान म्हणाले. दिशा देने की, ताकत देने की, प्रेरणा देने की सर्वाधिक क्षमता रखता है. इतना बड़ा प्रदेश है, वहां जब चुनाव के नतीजे आए हैं तब इन 5 राज्यों के चुनाव को नए हिंदुस्तान की एक नई नींव के रूप में मैं देख रहा हूं. नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आज विजयोत्सवाचा विशेष कार्यक्रम झाला. पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. भाजपाला मिळालेला विजय पक्षाच्या धोरणांचा विजय असल्याचं ते म्हणाले. गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचं सरकार आहे असंही ते म्हणाले. कार्यक्रमाला पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यापूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत विजयोत्सव रॅली काढण्यात आली. दरम्यान पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत होत आहे. यावेळी संसदीय मंडळाचे सर्व सदस्य बैठकीत उपस्थित आहेत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री असतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि गोव्याचे प्रभारी नितीन गडकरी यांनी आज जाहीर केलं. पणजी इथे मनोहर पर्रीकर, मगोपचे सुदीन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे विजय सरदेसाई यांच्यासह झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गडकरी यांनी ही घोषणा केली. आज सकाळी गोवा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पर्रीकर यांच्या नावाचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर आपण भाजपा अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपा संसदीय मंडळाला या संदर्भात माहिती दिली. सर्व संबंधितांनी पर्रीकर यांच्या नावाला अनुमती दिल्यानंतर 21 आमदारांचं समर्थन पत्र घेऊन राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटल्याचं गडकरी म्हणाले. स्थिर सरकार चाहिए और डेवलपमेंट चाहिए तो यहाँ के आम लोगों की और विशेष रूप से जो पार्टियां हमको समर्थन करने के लिए तैयार है उनके आग्रह है, कंडीशन है कि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बने. उसके बाद में अध्यक्ष जी ने प्रधानमंत्री जी के साथ और पार्लियामेंट्री बोर्ड के सभी सदस्यों के साथ विचार विनिमय करके मुझे कन्वे किया कि अगर मनोहर पर्रीकर जी अगर मुख्यमंत्री बनते हैं
तो पार्लियामेंट्री बोर्ड की ओर से उनके लिए अनुमति है। आणखी काही आमदारांचं समर्थन मिळण्याचे संकेतही गडकरी यांनी यावेळी दिले. पक्षानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनोहर पर्रीकर यांनी यावेळी आभार मानले. गोव्यात स्थिर सरकार राहावं आणि विकासासाठी कार्य करू असंही पर्रीकर यांनी यावेळी सांगितलं. मणिपूरमध्येही भाजपानं सत्ता स्थापनेचा दावा केला असून भाजपाचे प्रभारी राम माधव यांनी 31 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांना आज सादर केलं. सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या 21 आमदारांसह एनपीएफ, एनपीपी तसंच एलजेपी आमदारांचा पाठिंबा असल्याचंही राम माधव यांनी सांगितलं. 60 जागांपैकी काँग्रेसला 28 तर भाजपाला 21 जागा मिळाल्या आहेत. मणिपूर विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान विद्यमान मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांची निवड काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आली आहे. पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला शपथ घेणार आहेत. अमरिंदर सिंग यांची आज काँग्रेस विधिमंडळ दलाचे नेते म्हणून एकमतानं निवड झाली. त्यानंतर त्यांनी नवं सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान पंजाबचे राज्यपाल व्हीपी सिंग बडनोर यांनी आज पंजाब विधानसभा विसर्जित करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी आज राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल भाजपा युतीचा पराभव करून तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. विधानसभेच्या 117 जागांपैकी काँग्रेस पक्षानं 77 जागा जिंकल्यानंतर अकाली भाजपा युतीला केवळ 18 जागा जिंकता आल्यात. पदार्पणातच आपनं 20 जागा जिंकत पंजाबमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे. मनुष्याच्या मनातील विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी. आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. आजच्या दिवशी संध्याकाळी सर्वत्र होळीचं पूजन करून होळी पेटवतात आणि दुष्ट प्रवृत्ती आणि संकटांचं दहन व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो. विविध रंगांची उधळण करून धुलीवंदनानं या वसंतोत्सवाचं स्वागत केलं जातं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोकणातल्या शिमगोत्सवाला मात्र काही दिवस आधीच सुरुवात झाली आहे. या सणासाठी कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल झालेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालखीचं पूजन घरोघरी होत आहे. शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून येते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाशिम इथे आज पर्यावरणपूरक होळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वाशिम इथल्या स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि तंबाखू, सिगरेट, प्लॅस्टिक कॅरी बॅग यांची होळी करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर हरीश बाहेती, नगरपरिषद उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, नगरपरिषद सभापती राहुल तुपसांडे तसंच मानसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजू अगरवाल यावेळी उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनंच झाली. दरवर्षी होळीच्या दिवशी हाजी अब्दुल रहमान अर्थात सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा करून होळी पेटवली जाते. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप इथे संदल काढून केला जातो. होळी सणानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकरशा इथे काल इसाई माता संस्थानच्या वतीनं राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बंजारा समाजाचं पारंपरिक लेंगी नृत्य सादर केलं. गावोगावच्या तांड्यांनी इथे एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे पारंपरिक होळी साजरी केली. या नृत्यात सहभागी झालेले स्त्री पुरुष हे बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेनं नटले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे बाजारभाव निम्म्यापेक्षा कमी झाल्यानं तूर उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत आलाय. शासनानं नाफेडमार्फत सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रांवरही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ आज वाशिम जिल्ह्यात मालेगाव इथे शेतकऱ्यांनी तूर जाळून होळी साजरी केली. आज आम्ही
होळी निमित्त तुरी जाळण्याचं कारण असं की बाबांनो, आमच्या जिल्ह्यातील सर्वत्र नापेड बंद आहेत. आमच्या जिल्ह्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातले नापेड सुद्धा बंद आहेत. आमचे शेतकरी मायबाप त्या नापेडमध्ये झोपलेले आहेत आणि म्हणून आम्ही आज याचा निषेध म्हणून या सरकारचा तुरी जाळून आम्ही होळी साजरी केलेली आहे. गेल्या वर्षी 10,000पर्यंत गेलेले तुरीचे बाजारभाव कोसळून 4,500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक अंदाजपत्रक कोलमडलं आहे. नाफेडची खरेदी केंद्रही विविध कारणांनी बंद असल्यानं शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक होतीये. या परिस्थितीचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी ही होळी पेटवली आहे. नाफेडनं खरेदी केलेल्या मालाचे पैसे वेळेवर मिळत नसल्यानंही शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधान भवनातही चव्हाण यांच्या पुतळ्याला विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केलं. कराड इथे कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीवर फुलं वाहून स्थानिकांनी आदरांजली वाहिली. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला निवासी आयुक्त आणि सचिव आभा शुक्ला यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लातूर इथल्या सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात मागासवर्गीय तरुणांसाठी राज्यातलं पहिलं किमान कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल लातूर इथे केली. लातूरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि खासदार डॉ सुनील गायकवाड उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सूक्ष्मपणे अभ्यास करून त्याचा स्वीकार केला आणि जाती अंताविरोधात लढा सुरू केला. हा लढा सर्वांनी सक्रियपणे पुढे नेण्याची गरज असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलंय. परभणी जिल्ह्यातल्या पालम इथे पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बडोले तसंच पूजनीय भदंतांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. गौतम बुद्धांनी अत्त दीप भव अर्थात स्वतःचे मार्गदर्शक व्हा असा प्रत्येक व्यक्तीला स्वयंपूर्ण करणारा संदेश दिला. या शिकवणीचं पालन करण्याची गरज बडोले यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी पिढीला मार्गदर्शन व्हावं म्हणून रंगभूमीवरील मान्यवर आणि दिग्गज कलाकारांचे अनुभव ध्वनिचित्र मुद्रित करून ते संग्रहित करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 2016-17चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मुंबईतल्या एसएनडीटी महिला विद्यापीठातल्या पाटकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत यांच्या हस्ते देण्यात आला. तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लीलाधर कांबळी यांना ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कलाकार विजू खोटे उपस्थित होते. लेह लडाखमधल्या दराज सेक्टरमध्ये कर्तव्य पार पाडत असताना प्रचंड बर्फवृष्टीत सापडून वीरमरण आलेले कोल्हापूर जिल्ह्यातले शहीद जवान महादेव तुपारे यांना आज लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. चंदगड तालुक्यातल्या महिपाळगड या तुपारे यांच्या मूळ गावी हे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. महिपाळगड गावातून शहीद महादेव तुपारे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी लोकांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. लष्कराच्या तसंच पोलीस दलाच्या जवानांच्या तुकडीनं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून तसंच बिगुल वाजवून शहीद तुपारे यांना अखेरची मानवंदना दिली. दरम्यान शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. राज्य शासनाच्या वतीनं शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांना 8 लाख रुपयांची मदत प्राधान्यानं दिली जाईल असंही पाटील यावेळी म्हणाले.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात भेज्जी इथे काल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 12 जवान शहीद झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातल्या 3 जवानांचा समावेश आहे. शहीद जवान प्रेमदास मेंढे यांच्या पार्थिवावर आज वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव इथल्या सैनिक स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी मानवंदना दिली. चंद्रपूर जिल्ह्यातले शहीद जवान नंदकुमार देवाजी आत्राम यांच्यावर बोर्डा या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. शासनानं 3ही शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आणि आता हवामान. उत्तर भारतात अनेक ठिकाणी आज पहाटे पावसानं हजेरी लावली. राज्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा तापमानात घट दिसून येते. महाबळेश्वर इथे पारा चांगलाच घसरला असून आज सकाळी 3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची इथे नोंद झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे वेण्णा लेक आणि स्मृती वन परिसरात दवबिंदू गोठले आहेत. सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर इथे आलेले पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या 2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 17. नागपूर 33 आणि 17. पुणे 31 आणि 10. औरंगाबाद 31 आणि 15. नाशिक 30 आणि 10. कोल्हापूर 33 आणि 14. रत्नागिरी 30 आणि 19. सोलापूर 35 आणि 15. आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 12 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे नव्या भारताच्या निर्मितीची सुरुवात असल्याचं भाजपा विजयोत्सव कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. भाजपा संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत 4 राज्यातल्या मुख्यमंत्री पदांसाठीच्या नावांवर विचारमंथन. गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांचं नाव निश्चित, संरक्षण मंत्रिपदाचा देणार राजीनामा. मणिपूरमध्येही भाजपाचा सत्ता स्थापनेचा दावा, 31 आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांना सादर. पंजाब विधानसभा विसर्जित, काँग्रेस पक्षाचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ. मनातल्या विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करणारा होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा. आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीच्या तडाख्यात वीरमरण आलेले कोल्हापूरचे जवान महादेव तुपारे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा उद्या भेटूया सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.